मायनर ॲक्सिडेंटमध्ये बऱ्याचदा आपल्या मनात हा प्रश्न असतो की FIR करावा का, पोलिसांपर्यंत जावं का, तर कुठल्या सिच्युएशनमध्ये पोलिसांपर्यंत जावं. तर ह्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे शक्य असेल अगदी जरी थर्ड पार्टी इन्व्हॉल्ड असेल आणि तिथल्या तिथे जर सेटलमेंट होणं शक्य असेल, काही अगदी 500-1000 रुपये 1000-1500 रुपयामध्ये आपली जरी चूक असली तरी आपण ते मिटवून टाकावं, पोलिसांपर्यंत शक्यतो जाऊ नये. किंवा हे रिव्हर्स असेल तर त्याला तुम्ही सांगावं की बाबा माझं एवढं एवढं नुकसान झालंय, मायनर नुकसान आहे, एक 500-1000 रुपये मला खर्च येईल, तो तेवढा तू दे आणि हे प्रकरण आपण संपवू. म्हणजे शक्यतो आपण सेटलमेंट करण्याचा प्रयत्न करायचा. पण काही वेळेला असं असतं मित्रांनो की समोरचा ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो, पूर्णपणे त्याच्या चुकीमुळे. म्हणजे एखादा ट्रॅफिकचा मोठा नियम त्यांनी मोडलेला असतो, रॉंग साईडनी तो आलेला असतो किंवा डावीकडनं विचित्र पद्धतीने तो ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेव्हा होतं. म्हणजे 100% त्याच्या चुकीमुळे ते झालेलं असतं, पण तरी सुद्धा तो हे मान्य करत नसतो आणि आपल्याला कुठलीही नुकसान भरपाई